आता बघू एवढ्या दिवस कुठे गेलं होतं बाळ आमचं. आमचा सगळा कालवा शृंगारपूरला घेऊन गेला होता. एवढ्या दिवस कोणी लांब राहतं का? कसा झाला प्रवास? छान झाला. आणि आमच्या राजकुवर नानीबाई त्याही चांगल्या आहेत. बाळही चुणचुणीत आहे. आले नाहीत ते? ते म्हणजे कोण? कोण काय, आमचे जावई बापू गणोजीराव. दादासाहेब? हो. नाही आलेत का? येणार होते. हो, शंभूराजेंनी खलिता धाडला होता त्यांच्यासाठी. हो का? हे नव्हतं आम्हास ठाऊक. पण कशाबद्दल पाठवला होता खलिता? नाही, ते माहित नाही. पण तातडीनं या असा निरोप होता एवढं मात्र खरं. खलिता एव्हाना पोचलाही असेल. गणोजी राजेंची लगबगही सुरू झाली असेल निघण्याची. आवर 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 पटापट आवर. चल ते खालचं. हा मैपती, हा चांगले 10-12 अंगरखे घ्यायला सांग. हा 3 गोफाचे, 4 बंदाचे, हा. 4 रंगीत हा. आणि 3 जरी बुंदीचे. आलं का त्यानं? जी मालक. आणि महाराजांच्या सामने जाताना आमचा खास ठेवणीतला अंगरखा बी असू द्या. खास अंगर खा. होय. तुमचं आवरलं का? हे काय तयारच. मग आता घोड्यांचं बघा. चारा पाणी नालं आहेत का बघून घ्या नीट. चारा गोड पाणी सगळं व्यवस्थित. ए तू पळ. चल 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 लवकर पटा. चल. अहो, आम्ही काय म्हणतोय, जायलाच पाहिजे का? आता आहे का? अहो, एवढा राजांचा आदेश आलाय, इथं थांबून कसं चालेल? ते झालं, पण हे बघा, आम्ही हे गेलो आणि हे आलो. लई थांबणार नाही आम्ही. त्याबद्दल नाही, परंतु तिथे काय उणं काय उन्हा. अहो, आता आम्ही तसे राहिलोय का? हा सांगा बघू. बघितलं नव्हतं मी? एवढ्या आमच्या ताईसाहेब आल्या तरी आम्ही तुम्हाला दिलेलं वचन पाळलं का नाही? पाळलं. एक सबूत तरी वतनाबद्दल बोललो आम्ही? नाही बोलला. बोलू शकलो असतो का नाही? तुम्ही ओळखता आम्हाला. एकदा एखादी गोष्ट मनात घेतली की आम्ही कुणाला घाबरत नाही, तुम्हाला माहिती आहे. तसं नाही, आम्हाला म्हणायचं तुम्ही होतं. निर्धास्त राहावा. शंभूराजेंची काय मसलत आहे ती तरी बघूया. आई एवढ्यात आमच्या ताईसाहेब येऊन गेल्यात. त्यांनी काहीतरी विषय काढला असणार, इथली परिस्थिती सांगितली असणार, त्याचीच चर्चा असेल. एवढ्या तातडीनं का बोलवून घेतलंय याचंच नवल वाटतंय आम्हाला. नवल तर आम्हाला पण वाटतंय, पण आता इथनच काय अंदाज बांधावा? रायगडावर गेल्यावर कळेल की. अहो, आम्ही काय म्हणत आता होतो? काय म्हणू नका तुम्ही. सांगितलं नवं, आम्ही जाऊन येतो. भेटी आणि ते सगळा खुलासा होईलच. तुम्ही निर्धास्त राहा बघू. अशा परिस्थितीत निर्धास्त राहता येईल? नाहीच तर कसं राहावं निर्धास्त? काही सुचत नाही हो. वहिनीसा सुचण्याच्या पलीकडच्या आहेत या गोष्टी. पण खरंच राजांनी आमच्या दादासाहेबांना का बोलावलं असेल हो? आमच्याही काही लक्षात येत नाही. आणि तर्क तरी किती लढवावेत? म्हणजे आपण इथे गडावर येऊन पोहोचलोही नसू आणि आमच्या दादासाहेबांचा घोडा शृंगारपुराच्या वेशीतून रायगड येण्यासाठी फुरफुरत असणार. हो तर बघा ना. पत्ताशीबाई, तुम्ही राजांना काही कळवलं होतं का? कशाबद्दल? एकूणच शृंगारपुराच्या परिस्थितीबद्दल. नाही तर काही कळवलंही नाही आणि निरोपही पाठवला नाही. अरे देवा, मग काय कारण असेल? आणि आमच्या दादासाहेबांना इथे बोलवायचं होतं तर राजांनी आम्हाला शृंगारपुरी पाठवायचं तरी नव्हतं. हो तर शिवाय एकूण एकच झालं. आपलं येणं जाणं टळलं असतं आणि हेळसांडही झाली नसती.
बघा ना, केवढा प्रवास, त्यात बाळराजे आमच्या मांडीवर होते. वहिनीसा, तुम्हाला खूप त्रास झाला ना? परंतु आमच्या दादासाहेबांना टाकोटाक निरोप जातो. आम्ही गडाच्या दरवाजात पोहोचतो तोच आम्हाला समजतं की आमच्या पाठोपाठ आमचे दादासाहेबही येत आहेत. वहिनीसा, आता तुम्ही नका विचार करत बसू. विचार करू नको तर काय करू, आम्हाला एक समजत नाही. ही सबब विचारावी तरी कोणाला? एक व्यक्ती आहे ज्यांच्याकडून खरं काय ते समजू शकेल. कोण? कविराज. त्यांच्याकडूनच आपल्याला आदमास कळेल सगळा. कविराज. काय कान्होजी काका, हातावर हात घेऊन काय बसलाय? काय नाही, बघत होतो हाताची रेषा. येऊन चौटा. उंचवटा? हा? अहो, आता उंचवटा बघायचा तो थेट रायगडचा. तोच आपला भाग्यविधाता. ते बी खरंच आहे मला. खरं आहे ना व? हा? अहो मग चला की रायगडाला. रायगडाला? होय तर. अहो, आम्हाला वाटलं तुम्ही कवाचं घोड्यावर खुगीर चढवून तयार बसला असाल, तर तुम्ही बसलाय इथं. चला आवरा लवकर. गणोजीराव, चला कुठं? माझी कशाला वरात काढताय? कान्होजी काका, गोष्टी जर मनासारख्या घडल्या का नाही, तर 10 पोती गुलाल तुमच्या अंगावर टाकून तिथंच मिरवणूक काढतो बघा तुमची. चला आटपा. अहो, तुम्हाला बोलवलंय, तुम्ही जा. मी उगाच कशाला मेवण्या पाहुण्यात? अहो, असं काय करताय कान्होजी काका? तुम्ही तर आघाडीवर पाहिजे आम्हाला. मी आघाडीला? मग ह्याच्या अगोदर आघाडी कुणी सांभाळली? कोणी सांभाळली? अहो काका, तुम्ही सांभाळली. बारशाच्या वेळेला आम्ही नको नको म्हणत असताना मागं लागून आमच्या बरोबर आला का नाही? आपण रायगडाला जाऊन पण आलो. आणि मग ह्या महत्वाच्या वेळेला तुम्ही का मागं सरकताय? हा? माग का सरकताय? तुमची चुळबुळ लक्षात आली आमच्या. एवढी घाई झाली तुम्हाला राजे होण्याची. चुकलो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 तपांपूर्वी दगाबाजांचा कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनख छत्रपतींनी बोटात घातली होती, ती वाघनख अजूनही छत्रपतींच्या बोटात आहेत. ओ काका, आता लई लोणी लावायला लागू नका. अहो, नका आग्रह करू. आणि बारशाच्या वेळी आलो होतो ती गोष्ट वेगळी होती. आता तुम्हाला बोलवलंय. मी न बोलवता येणं बरं दिसत नाही ना व? मला सांगा, हे समज घडलं कोणामुळं? कोणामुळं? काका, तुमच्यामुळं आलंय. माझ्यामुळं? अहो, तुम्ही बोलला काका. तुम्ही हिकमतीनं वतनाचा एवढा अवघड विषय ताईसाहेबांच्या समोर बोलला. आमचं हात अडकलं होतं वचनात. तुम्ही पुढाकार घेतला. रानू अक्का, ताईसाहेब यांच्यासमोर तुम्ही धाडसानं बोलला. आणि म्हणून मग ताईसाहेबांनी गडावर पोचल्या राजांच्या कानावर यो विषय घातला असणार. राजबी म्हटलं असतील, किती दिवस भिजत घोंगडं ठेवायचं, एकदा काय तो वतनाचा सोक्षमोक्ष लावू. आणि म्हणून आलाय ना व खलिता. मी बोललो नाही, आम्ही बोललो. अहो, काय करा लागलाय काका? चला आता आडेवेडे घेऊ नका. ऐका गणोजीराव, आम्ही ऐकणार नाही. या महत्वाच्या प्रसंगी तुमच्यासारखा घरातला करता धरता वडीलधारा माणूस आमच्या बरोबर पाहिजे म्हणजे पाहिजे. चला आवरा, चला. चला, आमची तयारी झाली. तुम्ही कुठे चाललाय? रायगडावर तुमच्या सोबत. अपर लांबचा पल्लाय, दगदग होईल उगाच. लेकरू आहे संकट. मेहण्यात तर बसून जायचंय. पर एवढा आटापिटा कशासाठी? आम्ही जर तुमच्या समोर असलो तर तुम्हाला आमच्या वचनाची सतत याद राहील. बाईसाहेब,
मेणा तयार आहे आमचा. कविराज, राणीसाहेब येत आहेत. आणि साहेब आपण आपण निरोप धाडायचा तर आम्ही आलो असतो. काय आदेश आहे? कविराज, आमचे दादासाहेब गडावर येणार आहेत याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे? जी कल्पना आहे त्यांची उतरण्याची सोय करण्याचे आदेश दिले. राहणार आहेत याचा अर्थ मुक्काम मोठा आहे म्हणायचं. कदाचित. त्यांना कुठल्या मोहिमेवर पाठवलं जाणार आहे का? माहित नाही. मग कसली मसलत असावी. कशाबद्दलची मसलत? माहित नाही. माहित नाही की सांगायचं नाही आम्हाला? जी तुमच्याशी काही आगाऊ चर्चा केली होती? नाही. परंतु शृंगारपुरास तर खलिता तुम्हीच पाठवला ना? जी. मग त्यातील मजकूर तातडीनं रायगडी पावतेवा. एवढाच? जी एवढाच. या मजकुराच्या मागे काही चर्चा? नाही, कोणतीही चर्चा झाली नव्हती. याचा अर्थ काय समजायचा आम्ही? तुम्हाला खरंच ठाऊक नाही की आम्हाला सांगायचं नाही? काय समजावं आम्ही? माफ कीजिए राणी साहेब, परंतु आम्हाला खरंच काही माहिती नाही. माहिती असतं तरी आम्ही सांगितलं नसतं. शेवटी राजाज्ञा अंतिम. कविराज, तुम्ही जाणता आहात परंतु तुम्हाला सांगायचं नाही. तुम्ही आमच्याशी स्वराज्याचे छंदोगामात्य म्हणूनच वागला. जी राणी साहेब. ठीक आहे, येतो आम्ही. कविराज काही सांगणारे नाहीतच. पण मग आपल्याला कसं कळेल? आम्ही थेट दादासाहेबांनाच विचारतो. तुमचे दादासाहेब खरं खरं सांगतील का? दादासाहेब आमच्यापासून काही लपवत नाही. बताशीबाई, आम्हाला एका गोष्टीची खात्री झाली आहे. ती गोष्ट म्हणजे दादासाहेबांना असं बोलावून घेणं, त्यांनी सुद्धा आपल्या पाठोपाठ असं घाईघाईने येणं, म्हणजे यात आम्हाला वतनाची मसलत वाटते आहे. कदाचित. कारण स्वराज्यावर खूप मोठं संकट आलं आहे. बाहेरील दुश्मन धोक्याच्या रेषेवर उभा आहे. निदान अशा अवस्थेत जवळच्यांनी तरी त्या धोक्याच्या रेषा ओलांडू नयेत. म्हणून वतनाच्या कागदावर मोहर उठवण्याचं दादासाहेबांच्या मनात आलं नसेल ना? तशी वेळ पडलीच तर आम्ही महाराणी म्हणून आमच्या दादासाहेबांना आल्या पावली माघारी पाठवून देऊ. बघाच तुम्ही. कारण आम्ही केवळ गणोजी दादासाहेबांच्या बहीणच नाही तर स्वराज्याच्या कुलमुखत्यार आहोत. आबासाहेबांच्या तत्वांना कदापिही बाधा येऊ देणार नाही. गणोजीराव शिर्केंचं एवढ्यात गडावर येणं झालंय.
प्रणाम. प्रणाम. या, आपलं स्वागत आहे रायगडावर. प्रणाम. आज आपण बी हसतमुखानच पुढे जायचं गणोजीराव. जुने हेवे दावे काय मनात ठेवायचे नाहीत. आइए आइए, पधारी. या. आइए. चला अहो, पाऊल उचला. आम्ही कधी एकदा वाड्यात जातोय आणि सर्वांना भेटतोय असं झालंय. या. बघितलं का, जाताना सुनबाई कशा हरखून गेल्यात. हरकलेत खरे. जाताना त्या हरकल्यात, माघारी येताना तुम्ही हरखून जाणार बघा. म्हणजे अहो, राजांनी स्वतः गडावर बोलवलंय आपल्याला. ते का, याचा धांडोळा घ्या की. काय धांडोळा घ्या काका. राजांच्या मनाचा अंदाज कधी लागतोय वे? हो, त्यांनी आपल्याला एवढ्या लांब कशाला बोलवलंय? न्याहारीला, जेवायला नाही. त्यांनी बोलवलंय ते वतन द्यायलाच. देतील. तुम्हाला मुलगा झाला आणि लागलीच इकडे बोलवलंय गडावर. आता कुठं माझ्या डोक्यात उजेड पडायला लागलाय. काम होणार? तसं झालं तर दुधात साखरच की. पर काका, याला विरोध करणारे बी कमी नाहीत. कोण? कोण काय, घरातलीच मंडळी की. आता आमच्या बाईसाहेबांनी काय शपथ घातल्या ठावाय नव. अहो, ती शृंगारपुरात. इथं कसली शपथ? शपथ नाही. झालंच तर आमच्या ताईसाहेबांनी, महाराणी साहेबांनी बी हे आवडणार नाही. तर राजांच्या मोर त्यांचा विरोध राहील का? राहील. आम्हाला ठाव आहे, ऐका आमचं. बर, बघू. हालच आता घोडा मैदान जवळच आहे, बघू की. बघू. मला तर राहून राहून वाटतंय राजांनी वतनाचा कागद लिहून ठेवलाय. आता फक्त आपण ओंजळ पुढं करायची, माग हटायचं नाही. काय अहो, चला लवकर. तुम्ही अजून इथेच? दादासाहेब वाट बघत असतील. अहो, येतच होतो. काय आहे, तुम्ही आलाय तुमच्या माहेरात, त्यामुळे तुमच्या पायासने आलाय एक. कधी एकदा बंधुराजासनी भेटतोय असं झालंय तुम्हाला. चला.